बातमी बघूयात। बंगालच्या उपसागरामध्ये सध्या मोन्था हे चक्रीवादळ घोंघावत आहे। त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे। मोन्था चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट आलं आहे। गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ पुढील 2 ते 3 तासांमध्ये महाराष्ट्रावर धडकणार। हवामान खात्याने गंभीर रेड अलर्ट या भागामध्ये देऊन टाकलाय। 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने काल रात्रीपासूनच हे वादळ या ठिकाणी महाराष्ट्रावर आता पोहोचलेलं आहे, ज्यामुळे काल मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळालं। आता नंबर आहे आज मध्यरात्री या 10 जिल्ह्यांना 20 वर्षातील सगळ्यात मोठं शक्तिशाली चक्रीवादळ या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागलंय। पुढील 2 ते 3 तासांमध्ये या महाविनाशकारी चक्रीवादळाचा महाराष्ट्राला सामना या ठिकाणी करावा लागणार आहे। 10 जिल्ह्यावर प्रचंड ताकदीने हे चक्रीवादळ आता तुटून पडणार आहे। गेल्या 8 दिवसापासून चक्रीवादळ येणार अशा चर्चा होत्या, पण ते संकट आता येऊन पोहोचलेलं आहे। काल मुंबईमध्ये प्रचंड वादळाने थैमान घातलं, हाहाकार माजवला। तुम्ही टीव्हीला बातमी सुद्धा पाहिलेली असणार। तोच कहर आता पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये धडकणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता बघा, आज उद्या आणि परवा असं 3 दिवस महाराष्ट्रामध्ये या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवणार आहे। हवामान खात्याने गंभीर रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे। आता ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ येत असल्याने आता वादळ झाड उपटून टाकणार, घरांचे पत्रे उडवणार, मोठ्या प्रमाणात नुकसान करणार, शेती पिकांचं भलं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय? कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये घरांचे पत्रे उडणार? घरांचे त्या ठिकाणी आता महत्त्वाचे, तुम्ही आता पत्रे वगैरे असतील तर त्या ठिकाणी दगडे वगैरे ठेवून घ्या, झाडे उन्मळून पडणार आहेत। लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देखील या भागामध्ये आता देऊन टाकली आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्याला सर्वाधिक धोका आता वर्तवलाय। कोणते ते 10 जिल्हे आहेत लक्षपूर्वक पहा। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आता मुंबईमध्ये हाहाकार सध्याला सुरू झालेला आहे। या वादळाचं नाव आहे शक्ती चक्रीवादळ। गेल्या 2 दशकातील सर्वात भयंकर वादळ या ठिकाणी थैमान घालतंय। आता बघा, थंडीचे दिवस सुटायची वेळ आल्या, परंतु अचानक कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे हे महाकाय चक्रीवादळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाखल होतंय। हवामान खात्याने याविषयी स्पष्ट इशारा दिलाय। पुढील 2 ते 3 तासांमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये हे वादळ नुकसानाला सुरुवात करणार। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र निर्माण झालाय, त्यामुळे हे वादळ तयार झाल्याचं त्यांनी सांगितलंय। याचा वेग इतका प्रचंड आहे की याच्यामुळे नारळाची झाडं, विजेची खांब, कच्च्या घराची पत्रे या ठिकाणी उडणार आहेत। समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळतील। किनारपट्टीवर गावामध्ये पूर येण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। विशेषतः शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। शेतकऱ्यांनी काही उन्हाळी पिके किंवा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जपून उन्हाळी पिके त्या ठिकाणी मका वगैरे ठेवली असेल तर त्यामध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे। व्यवस्थित कागद वगैरे आत्ताच त्या ठिकाणी तुम्ही झाकून घ्या, कारण तुम्ही सोयाबीन वगैरे इतर पिकं आणि उन्हाळ्यातील पिके जपून ठेवली असणार, त्या पिकांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कांदा वगैरे जपून तुम्ही ठेवला असणार, ती सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भाजीपाला वगैरे या पिकांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। सर्वात पिकात त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं ते म्हणजे सध्याला सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यापेक्षा डबल नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्यात आहे का जाणून नक्की घ्यायचं आहे, कारण की 10 जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा पुढील 3 दिवसांमध्ये प्रचंड नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन ताज्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 तासांमध्ये कोणत्याही क्षणी हे वादळ वाऱ्यासह तुम्हाला जबरदस्त नुकसानाला आता सुरुवात करणार आहे। राक्षसी वादळ पुढील त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये शिरकाव करणार आहे। 10 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाणून नक्की घ्यायचं आहे, कारण की आजपासून त्या ठिकाणी पुढील 3 दिवस 70 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळी वारे तुम्हाला वाह्याचं पाहायला मिळतील। त्यानंतर लगेचच मुसळधार पाऊस कोसळणार आहे।
काही जिल्ह्यांना ढगफुटीचा इशारा देखील या ठिकाणी आता देऊन टाकलाय। मुसळधार ढगफुटी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटांचा कहर होईल। प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा या ठिकाणी दिलाय। किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला या ठिकाणी देऊन टाकलाय। या काळामध्ये विजेच्या कडकडासह प्रचंड पाऊस मोठा पडेल। विजा पडण्याचा धोका या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे माणसे तसेच पाळीव प्राणी म्हणजेच जनावरं वगैरे असतील तर त्या जनावरांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। या चक्रीवादळाचा जर इतिहास जर बघितला तर इतिहासातील हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ तयार झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। यामध्ये पहिलं संकट असं येणार आहे की जे तुमच्या आसपास असणारी छोटी मोठी जी झाडं आहेत, कमजोर जी झालेली झाडं आहेत, तर ते तुम्हाला उन्मळून पडू शकतात। कच्च्या घरांचं नुकसान होऊ शकतं। पत्र्यांचं शेड जर असतील तर ती प्रॉपर पत्र्यांचं जर त्या ठिकाणी फिटिंग केलं नसेल तर ती पत्रे देखील उडून जाऊ शकतात। त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहायचं आहे। महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असू शकतो। त्यामुळे 10 जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 2-3 तासामध्ये चक्रीवादळ येणार आहे, नक्की पहा। हवामान खात्याने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काही सूचना या ठिकाणी जारी केलेत। तुमच्या पिकांच्या, तुमच्या गुरांचं, जनावरांचं, शेतीचं रक्षण कसं करायचं आहे, तुमच्या घराच्या बाबतीत काळजी तुम्हाला कशी घ्यायची आहे, या संदर्भात काही माहिती सुद्धा हवामान खात्याकडून जाहीर केल्या। ही माहिती तुम्ही ऐकून घ्यायची आहे, कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या गावामध्ये हे जर चक्रीवादळ आलं तर तुम्ही त्या ठिकाणी काळजी काय घेतली पाहिजे, कारण कुठल्याही प्रकारचे लाईटचे त्या ठिकाणी कनेक्शन असतात तर ते खांब वगैरे पडलेले असतात। त्यामुळे आता लाईट अजिबात त्या ठिकाणी राहणार नाही। मोबाईल टॉवर्स किंवा मोबाईलला रेंज देखील राहणार नाही, कारण प्रचंड मोठे चक्रीवादळ हे आहे। मग तुम्ही आता काळजी काय घ्यायची आहे, आता लक्षपूर्वक पहा। काही विशेष सूचना या ठिकाणी हवामान खात्याकडून आणि प्रशासनाकडून जाहीर केलेत। आता तुमची जर पिकं असतील, जनावर असतील, शेतीचं रक्षण कसं करायचं आहे, तुमच्या कच्च्या घरांच्या भिंती असतील, पत्र्याचं छप्पर असतील तर ते सुरक्षित करायचं आहे। पत्र्यांच्या छप्परावर जर तुम्ही प्रॉपर फिटिंग केलं नसेल तर त्यावर वजनदार काहीतरी ठेवून द्या। त्यानंतर घरामध्ये आता गॅस सिलेंडर एक्स्ट्रा त्या ठिकाणी तुम्ही आणून द्या। विजेचे उपकरणं जर असतील तर ज्या वेळेस पावसाचं वातावरण जास्त होईल, विजेंचा कडकडाट राहील, त्यावेळेस ते पटकन तुम्ही आता बंद करा सांगितलंय। घराबाहेर जर असाल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर अजिबात तुम्ही करायचा नाही, कारण की बऱ्याच वेळा असंही त्या ठिकाणी लक्षात आले की मोबाईलचा डाटा जर ऑन असेल तर त्यावेळेस जर कॉल आला तर तिथे त्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात शक्यता वर्तवल्या। वीज त्या मोबाईलच्या रेंजद्वारे, त्या लहरीद्वारे रोखण्याची शक्यता असते। त्यामुळे बाहेर असताना मोबाईलचा वापर तुम्ही आता टाळायला हवामान खात्याने सांगितलंय। जर पावसात जर तुम्ही अडकले असाल, ज्यावेळेस शेतात गेले असाल किंवा त्यावेळेस झाडाखाली शक्यतो तुम्ही उभा राहू नका। विजा जर कडकडत असतील तर तुम्ही किनारपट्टीच्या भागात राहत असाल तर तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा। घरामधील जी कागदपत्रे आहेत तर ती सुरक्षित ठेवा, कारण की घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। मग कोणकोणत्या भागामध्ये ढगफुटीची शक्यता आहे आणि कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे, काय आल्या याची यादी तुम्ही पाहू शकता। हवामान खात्याने तुम्हाला सूचना सांगितलेत। मासेमारी करणाऱ्यांना किनारपट्टीवर परतण्याचे आदेश काल सुद्धा देण्यात आले होते आणि आज सुद्धा दिले आहेत। अनावश्यक प्रवास टाळा, गरज असेल त्यावेळेस घरातून बाहेर पडा। घरातून बाहेर पडा। हवामान खात्याच्या वेबसाईटवर, ॲप्सवर वादळाच्या अद्ययावत माहितीवर नक्की रिझल्ट त्या ठिकाणी नजर ठेवा। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वेळोवेळी अपडेट तुमच्यासाठी इथून पुढे देणारच आहोत। सतर्क रहा। पहा, या चक्रीवादळाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आता काही वादळ जे आले आहेत तर त्याचा इतिहास आपण नक्कीच बघितला पाहिजे। आता बघा, 10 जिल्ह्याला सगळ्यात मोठा इथून पुढे आता धोका असणार आहे। पण याच्यामध्ये कशा प्रकारचं नुकसान होतं, कारण की बरेचसे लोक जे आहेत तर ते या वादळाला सिरियसली आता घेत नाहीत, म्हणजे काळजीपूर्वक या ठिकाणी या वादळाला घेईना झालेत। आता मागच्या वर्षी वादळ आलतं, काही जण म्हणतील मागच्या वर्षी आलतं, त्याच्या मागच्या वर्षी आलतं, नंतर आलं होतं,
पण आम्हाला काही त्याचा इफेक्ट बसणार नाही असं तुमच्या मनामध्ये जर गैरसमज असेल तर तो गैरसमज काढून टाका, कारण हे चक्रीवादळ आता या ठिकाणी तयार झालेलं आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्यामुळे या चक्रीवादळाची निर्मिती झाल्या। पुढील 2-3 तासांमध्ये या भागामध्ये चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसेच या चक्रीवादळामुळे या ठिकाणी या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या भागामध्ये आता त्या ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी 10 जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहणारच आहोत, परंतु या वादळाचा इतिहास जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल। तर बघा पूर्वीच्या वादळाची स्थिती कमी होती, त्याचा वेग कमी होता, त्याची तीव्रता कमी होती, परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आठवतंय का बघा 2019 मध्ये जर बघितलं तर कोकणात केर नावाचं वादळ आलं ज्याने रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान केलं होतं। आता जे रायगड रत्नागिरी आता या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला नक्कीच माहिती असेल 2019ला काय प्रलय तिथं माजला होता, पण आता बाकीच्या जिल्ह्यात जे राहतात त्यांनी गांभीर्य त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। 2020 मध्ये त्या ठिकाणी वादळ आलं होतं अमापन नावाचं, तर हे चक्रीवादळ इतकं मोठं होतं की 13 लाख घरं आणि पिकांचं मोठं नुकसान केलं होतं। आता हे अमापन चक्रीवादळ देखील तुम्ही ऐकलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की सांगायचं आहे। त्यानंतर 2021 मध्ये पण आता अनेक त्या ठिकाणी मोठे चक्रीवादळ येऊन गेलेत, ज्यामध्ये किनारपट्टी लगतचे जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यामध्ये प्रचंड मोठं हाहाकार माजला होता, मोठं नुकसान झाल्याचं पाहायला या ठिकाणी त्यावेळी मिळालं होतं। आता सगळ्यात जबरदस्त चक्रीवादळ आले ते म्हणजे 2025 मध्ये, जे पुढील 2 तासांमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये याचे परिणाम पाहायला मिळतील। गेल्या 20 वर्षातील भयंकर त्या ठिकाणी चक्रीवादळ याला मानलं गेलंय, त्यामुळे झाडं उन्मळून पडणार आहेत, घरं उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे, शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलेला आहे। तुम्ही आता 10 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सावध राहायचं आहे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा। आता पहा कोणते 10 जिल्हे आहेत जिथे या शक्ती चक्रीवादळाचं आता रूपांतर होण्याची शक्यता आहे, जे सर्वाधिक नुकसान करणार आहे। हे 10 जिल्हे आहेत, तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे। बघा या ठिकाणी मुंबई शहर, जिल्हा मुंबई शहर म्हणजे आता कालच मुंबईमध्ये प्रचंड पावसाला सुरुवात झालेली आहे। आता तेच ती श्रृंखला आज सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आता प्रचंड पावसाला किंवा वादळी वाऱ्याचा अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यानंतर ठाणे जिल्हा आहे, बघा किनारपट्टी लगतचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा, त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं रायगड जिल्ह्याला सुद्धा मोठा अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलाय। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी कालपासूनच मोठ्या पावसाला सुरुवात झाल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील काल जर आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी झालाय। आता पालघर जिल्हा, त्यानंतर पुणे विभागातील 3 जिल्हे, आता हे थोडंसं आहे पण पुणे विभागातील 3 जिल्हे जे आहेत तर ते किनारपट्टीपासून जरी बाजूला असले तरी त्या साईडने त्या ठिकाणी थोडासा वारा आणि पावसाची शक्यता या ठिकाणी होणार आहे। तर ते जिल्हे म्हणजे कोल्हापूर, सातारा, आता या जिल्ह्यामध्ये सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सावधगिरी बाळगायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आज, उद्या आणि परवा तुम्हाला या ठिकाणी सावध राहण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेत। त्यानंतर बीड, त्या ठिकाणी नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्याची शक्यता नाही परंतु पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।